MPSCचा आता रिझल्ट लागला पहा आणि आपल्या आता मेनची तयारी, कारण त्याच्या डेट पण ऑलरेडी आलेले आहेत. मागच्या वेळेला काही जणांनी मेन दिली, त्यांनी टेस्ट सिरीज लिहिलेली होती, त्याचा अनुभव पण त्यांचा चांगला आहे. आता अंदाज आलेला आहे काय कसं जायचं जे आहे त्याच्या दृष्टीनं ऑलरेडी एक टेस्ट सिरीज सुरू झाली होती. आता ही ज्याला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह असं म्हणता येईल अशी टेस्ट सिरीज जी आहेत ती प्लॅन केलेली आहे. GSची आहे, ऑप्शनल आणि एस आहे. आता आपण तिन्ही टेस्ट सिरीज आहेत, ऑप्शनलची, GSची आणि एसएची जी आहे त्या. आता आपण GSबद्दल बोलूया फक्त त्या याच्यामध्ये, की GSचा साधारणतः थोडा वेळ प्रिपरेशनसाठी दिलेला आहे. 1 जुलैपासून शेड्यूल त्याचं तयार केलेलं आहे आणि ते साधारणतः 9 सप्टेंबरपर्यंत, जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा साधारणतः टेस्ट त्याच्या प्लॅन केलेले जे आहेत ते. GS1 कॉम्प्रिहेन्सिव्ह होईल, GS2 कॉम्प्रिहेन्सिव्ह, GS3 कॉम्प्रिहेन्सिव्ह, GS4 असं ते 2 वेळा सायकल होईल आणि नंतर मग GS1, 2, 3, 4 असं साधारणतः आपल्याला 8 आणि 9 सप्टेंबर असं GSचं शेड्यूल आहे. MPSCच्या मेन्ससाठी अर्थात UPSC लोकांना पण फायदा होईलच त्याचा, ज्यांना असं वाटतं आपण विशेषतः फ्रेशर जे आहेत की ज्यांचं आता झालेलं नाही आहे त्यांनी MPSCची परीक्षा ट्राय करायला पाहिजे की आपलं त्या निमित्तानं अभ्यास होतो का. त्यामुळे ह्या टेस्ट सिरीजचा MPSCला असणार आहे, आत्ताच्या याला नसणार आहे, आणि UPSCच्या असणारे किंवा नसणार, सगळ्यांनी तो ट्राय करायला पाहिजे. UPSCच्या नसणारे जे आहेत त्यांना पण त्याचा फायदा होईल. त्यामुळे 1 जुलैपासून आपण GSची मेन्सची जी टेस्ट सिरीज आहे ती सुरू करतो. GS1 1 जुलैपासून आपल्याला सुरू होईल. कॉम्प्रिहेन्सिव्ह सिलेबस असेल आता, कारण सेक्शन आतापर्यंत लिहिले असतात, 8 ते 7 ऑलरेडी झालेले आहेत. त्यामुळं ते आपण कोणाला लिहायचे असेल तर त्या बघता येईल. ही जी टेस्ट सिरीज आहे ही टेस्ट सिरीज साधारणतः आपल्याला UPSCच्या आपल्या MPSCच्या टायमिंगमध्ये साधारणतः तशी आपल्याला घेता येईल. दुपारी 3 ते 6 असेल किंवा सकाळचं जे आहे ते हे शेड्यूल पण त्याच्याबरोबरच येईल. पण ही टेस्ट सिरीज आता सुरू होते. शेवटी एवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे की लिहिलं पाहिजे, लिहिण्यातनं सगळं आपल्याला गोष्टी कळते.